हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे स्वराघरचे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी ना पाऊस उघडला होता बरं का. आज पहिल्यांदा एवढं छान वाटत होतं, प्रसन्न छान हवा सुटली होती. पाऊस उघडला होता आणि एक निसर्गाचं कौतुक करूच होतं. 10च मिनिटात पाऊस आला. चला म्हणलं तिकडे पाऊस येऊ किंवा नाही येऊ, पण आपला चहा तर झालाच पाहिजे. त्यासाठी छान चहा वगैरे करून घेतला. रात्रीचे कपडे, कालचे कपडे सुकलेले नव्हते. चला म्हणलं फॅन खाली सुकायला ठेवू. आजकाल तर सगळ्यांच्या घरी असंच होतं. तुमच्याकडे पण असंच होतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. फ्रीजमध्ये बघितलं स्वयंपाकाला काय करू तेवढ्यात आठवलं की मम्मीनी जे दही दिलं होतं ना, त्याचं आज कढी करून टाकू. कारण आता आंबट खूप जास्त होईल, कारण आता 4-5 दिवस झालेलं ते दही तसंच होतं. म्हणलं आणि भाजी पण संपली होती. आणि काय त्यातली त्यात हे दोघं बाप लेकरं इकडं झोपलेले होते अजून. चला म्हणलं तोपर्यंत आपण आपले कामे आवरून घेऊ, कारण कामे ना हे सकाळ सकाळीच होतात बरं का. नंतर दिवसभर बाळात कसा टाईम निघून जातो ना समजतच नाही. त्यासाठी इकडं एक पॅन घेतला. एका पॅनमध्ये तेल गरम केलं. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ठेसा, आपण जे काय लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचा ठेसा केला तर तो ठेसा घेतला. तुम्ही तिखट घालू शकता, पण आमच्या मराठवाड्यात ना लाल तिखटाऐवजी मिरची यूज करतात. आणि ह्या दह्यामध्ये मी ज्वारीचं पीठ मिक्स केलं होतं. तुम्ही बेसन पीठ पण ॲड करू शकता, पण माझ्याकडे बेसन पीठ नव्हतं म्हणून मी ऑप्शनलमध्ये ज्वारीचं पीठ ॲड केलं. आणि खोटं नाही सांगत बरं का, ज्वारीचं पीठ जरी ॲड केलं ना तरी खूप छान चव लागते. आणि मस्त अशा भाकरी केल्या. आमच्या मराठवाड्यामध्ये असं जेवण बनवतात बरं का. आणि तुम्हाला आवडतं का मराठवाड्याचं जेवण? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान गरमागरम अशी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती असं काही आमच्या मराठवाड्यामध्ये बनत असतं. त्यापैकी ना आज मी ज्वारीची भाकरी बनवली होती. आणि ही ज्वारीची भाकरी ना इकडच्यापेक्षा गावाकडे बनवली ना खूप छान लागते, कारण गावाकडे ना अजूनही आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतो. आता मला नाही जमत म्हणावं एवढा, पण माझी आई वगैरे चुलीवर करतात ना, त्याची जी काही चुलीवरची टेस्ट असते ना ती काहीतरी वेगळीच असते. आणि गॅसवरची जी काही टेस्ट असते ना ती काही वेगळीच असते. सो असो, पण काही ऑप्शन नाही. मग अशा पद्धतीने छान गरमागरम कढी, दह्याची कढी आणि ज्वारीच्या भाकरी असं होतं जेवण. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो